जसं तुम्ही थंबनेल आणि टायटलमध्ये वाचलात, कांदा विक्री केला तर मोठा नुकसान होईल. सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये असंच परिस्थिती आहे. जे ही शेतकरी कांदा मार्केटमध्ये नेत आहे त्याचा नुकसान होत आहे. कांदा उत्पादन खर्च 2,000 आणि कांदा विक्री म्हणलं तर 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये. तर शेतकरी 50% नुकसानमध्ये आहे आणि त्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, तुम्ही कांदा विक्री करू नका आणि 5-6 तारखेपर्यंत, कमीत कमी 5-6 एप्रिलपर्यंत तुम्ही कांदा होल्ड करा. आणि मी स्वतः एक आडत व्यापारी आहे, मी तुम्हाला स्पष्ट हे गोष्ट सांगत आहे. आता जेही तुम्हाला लोक म्हणतील की कांदा तुम्ही विक्री करा, योग्य तुम्हाला दर देतो, हे सर्व खोटं आहे. मी स्वतः एक आडत व्यापारी असून तुम्हाला सांगत आहे. आणि कारण मला सर्व शेतकऱ्यांना किती त्रास होत आहे, नुकसान होत आहे, हे सर्व गोष्टी मला कळत आहेत. मी पहिल्यापासून आपल्या ह्या युट्यूब चॅनल माध्यमातून फक्त शेतकऱ्यांना कसा फायदा होईल ह्या गोष्टींचा विचार करून मी व्हिडिओ बनवतो. त्यामुळे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगत आहे, कांदा मार्केटमध्ये नेऊ नका. मी 2 दिवसापूर्वी ही व्हिडिओ टाकलो, थांबा कांदा विक्री करू नका म्हणून, असं त्याचं टायटल होतं. जे शेतकरी ऐकले तर त्यांचा फायदा झालेला आहे. कारण ज्या दिवशी मी व्हिडिओ टाकलो त्या दिवशी मार्केटमध्ये 13 रुपयापर्यंत बाजारभाव होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच बाजारभाव 8 रुपये, 9 रुपये असं बाजारभाव गेले. हायेस्ट 11 रुपये बाजारभाव होता. सरासरी म्हणलं तर 2 रुपयापासून 9 रुपयापर्यंत बाजारभाव तुम्ही पाहिलात. लाईव्ह जर खरं वाटत नसलं तर तुम्ही लाईव्हवर जाऊन पहा. तर किती दिवस असंच शेतकरी नुकसान झेलत राहणार. तुम्ही सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो, हा व्हिडिओ सर्व शेतकरी ग्रुपवर शेअर करा आणि एक संघटन तयार करा तुम्ही, आणि निर्णय घेऊन मार्केटमध्ये माल न्यायचा नाही असा निर्णय घ्या. बाजारभाव कमी राहणार आहे. 3-4 दिवस असंच बाजारभाव कमी राहतील. त्याचं दुसरं कारण म्हणलं तर क्लायमेट, जे पावसाचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप खराब झालेलं आहे. एक दिवस गारपीट पाऊस आणि दुसऱ्या दिवशी लगेच कडक ऊन, ह्यामुळं कांदा खूप डॅमेज होत आहे. कांद्याची क्वालिटी खूप कमी होत आहे. तर तुम्हाला सांगतो की एक 5-6 तारखेपर्यंत कमीत कमी तुम्ही माल नेऊ नका. माझे जे संपर्कातले शेतकरी आहेत, कमीत कमी 100 ते 120 शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत मी कंटिन्यू कॉलवर असतो. तर त्यांना स्पष्ट मी सांगितलं, 26 तारखेला सांगितलं होतं की तुम्ही मार्केटमध्ये माल नेऊ नका. त्याचं कारण म्हणजे 25 तारीख ते 2 एप्रिलपर्यंत लासलगाव मार्केट बंद होता आणि त्याचा परिणाम म्हणलं तर सोलापूर व जे इतर मार्केट आहेत त्या मार्केटमध्ये लासलगाव मार्केटचं आवक जात होती. त्यामुळं जेही मार्केट आहेत 1-2 रुपयानं तूट होणार होते. त्यामुळं मी 26 तारखेलाच ॲडव्हान्समध्ये त्यांना सांगितलं की मार्केटमध्ये माल नेऊ नका, तुमचं नुकसान होईल. तर त्यांनी होल्ड केले. जेही शेतकरी माझं ऐकले त्यांचा फायदा झालाय आणि त्यांनी स्पष्ट मला कॉल लावून परत सांगितले, बरं झालं शेठ तुम्ही सांगितलं, आमचा नुकसान होता वाचलं, असं त्यांनी सांगितले. हे फीडबॅक मला दिले. तर मला असं बरं वाटतंय की मी जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो ते त्यांना फायदा होत आहे. मी हे चॅनल सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून माझं एवढंच काम असतंय, एवढंच कार्य आहे की सर्व शेतकऱ्यांना कसा फायदा होईल मी एवढंच विचार करतो. हे जे आपल्या व्हिडिओमधनं किंवा पर्सनल मी तुम्हाला कॉल लावून असंच सांगत राहीन शेवटपर्यंत, आणि तुमचा कसा 1 रुपया फायदा होईल ह्याचं मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन. आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आपण मला ताकद भेटेल असंच शेतकऱ्यांच्या हितामध्ये बोलायला आणि सपोर्ट करायला. तर आता आपण जे अनुदान आहे त्याच्या संदर्भात बोलूया. 27 मार्च रोजी जे आमदार आहेत काशीनाथ दाते साहेब, त्यांनी अनुदान संदर्भात असं चर्चा केले होते. जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये असं त्यांनी उल्लेख केले की प्रति किलो 5 रुपये असं अनुदान भेटायला पाहिजे, म्हणजे प्रति क्विंटल 500 रुपये असं अनुदान भेटायला पाहिजे. हे त्यांनी 27 मार्च रोजी अधिवेशनमध्ये बोलले होते. आणि भुजबळ साहेब पण ह्या गोष्टीवर बोलले होते. त्यांनी कांदा चाळ बाबत पण बोलले. त्यांनी म्हणले सबसिडी वाढायला पाहिजे, 4,000 रुपयेपर्यंत सबसिडी वाढायला पाहिजे, त्यांनी असं उल्लेख केलेत. आता जे बाजारभाव रिव्हर्स का आले त्याचं तुम्हाला कारण सांगतो. गेल्या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती युद्ध सुरू झालंय, जे इराण, इस्रायल आणि अमेरिका ह्या तिन्ही देशांमध्ये युद्ध चालू झालंय. त्या कारणामुळं सध्या दुबईचं जे मार्केट आहे, जबेल अली पोर्ट पूर्णपणे बंद आहे हे युद्धाच्या कारणामुळं.
त्यामुळे जे नाशिक नगरचे मार्केट आहेत ते पूर्ण डाऊन झालेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो जे इंडोनेशियाचं पण मार्केट आहे सध्या डाऊन स्लो आहे, कारण तिथले जे पण जहाज आहेत त्याला जे लागणारा इंधन आहे किंवा फ्यूल आहे ते कमी प्रमाणात कमतरता आहे त्या गोष्टीची. त्यामुळे तुम्हाला सांगतो ट्रान्सपोर्टेशन खूप कमी झालेलं आहे. हे पण खूप मोठं कारण आहे मार्केट रिव्हर्स येण्याचा. तुम्हाला सांगतो थोड्या दिवसामध्ये बाजारभाव कसा राहतील. आता मी तुम्हाला स्पष्ट व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं की मार्केटमध्ये आपल्याला कांदा न्यायचा नाही, तर त्या गोष्टीवर तुम्ही सर्व शेतकरी एकजूट होऊन निर्णय घ्या. आणि त्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला 1000%, 100% नाही 1000% तुम्हाला सपोर्ट करतो माझ्या चॅनलच्या माध्यमातून. आज बाजारभाव तुम्ही 1000 रुपयापर्यंत 1100 असा बाजारभाव गेलेला आहे. आणि 5-6 तारखेपर्यंत बाजारभाव 2 रुपये परिस्थिती सुधारण्याची कंडिशन वाटत आहे. त्याचं कारण म्हणलं तर 5-6 तारखेपर्यंत क्लायमेट व्यवस्थित होईल आणि 10 तारखेपर्यंत बाजारभाव 13-14 असं 14-15 रुपयापर्यंत जाईल. आणि 15 एप्रिलपर्यंत बाजारभाव 15 रुपयाच्या वर माझ्या अंदाजे 15 रुपये ते 17-18 रुपये असं बाजारभाव 15 एप्रिलच्या नंतर राहतील असा माझा अंदाज आहे. तर आपण मार्केटमध्ये बघूया कसं होईल, काय हालचाल होईल ते मी जे अपडेट येईल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत राहीन. मी असंच तुमच्यापर्यंत निशुल्क माहिती पोहोचवत राहीन. तर तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. आता जे बाजारभाव आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये जे डॉलर साईज आहे 80 mm प्लस त्याचा बाजारभाव तुम्ही 10 रुपये ते 11 रुपये बाजारभाव पाहू शकता. खूप डाऊन झालेला आहे. फुकटमध्ये कांदा विक्री केलाय असं तुम्ही गृहीत धरू शकता. जे मुकल साईज आहे त्याचा बाजारभाव म्हटलं तर 9 रुपये ते 10 रुपये. जे मीडियम साईज आहे त्याचा बाजारभाव 8 रुपये ते 9 रुपये. जे गोल्टा साईज आहे 7 रुपये ते 8 रुपये. जे गोल्टी साईज आहे 6 रुपये ते 7 रुपये तुम्ही असा बाजारभाव पाहू शकता. आणि हे सर्व चांगल्या क्वालिटी मालाचे बाजारभाव आहेत आणि खूप डाऊन आहेत. आणि जे आता तुम्ही डॅमेज क्वालिटी कांदा तुम्ही बाजारभाव त्याचा जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये डॅमेज क्वालिटी कांद्याचं बाजारभाव 1 रुपये ते 3 रुपये तुम्ही पाहू शकता. फक्त 3 रुपयापर्यंत डॅमेज क्वालिटी कांद्याचा बाजारभाव आहे. तर तुम्ही डॅमेज असलेला कांदा तुम्ही मार्केटमध्ये चुकून पण आणू नका. तुमचा भाडा आणि बारदाण्याचा पण खर्च निघणार नाही. आणि जे ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे म्हणजे सरासरी बाजारभाव 3 रुपयापासून 7-8 रुपये असा बाजारभाव आहे. आणि जे सुपर क्वालिटी कांदा आहे सुपर क्वालिटी जे फिनिशिंग माल आहे त्याचा बाजारभाव तुम्ही 10 रुपये ते 11 रुपये 11.5 रुपये असा बाजारभाव पाहू शकता. आणि जे लाल कांदा आहे जे आपण 3 महिन्याचा खरीप कांदा आपण म्हणतो त्याचा बाजारभाव तुम्ही 2 रुपयापासून 8 रुपये असा बाजारभाव पाहू शकता. आणि जे फुरसुंगी कांदा आहे जे 5 महिन्याचा फुरसुंगी कांदा तुम्ही 4 रुपयापासून 10-11 रुपये असा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये पाहू शकता. तर एवढंच अपडेट होतं सोलापूर मार्केट व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ असंच पाहत राहा. मी असंच तुमच्यापर्यंत निशुल्क माहिती पोहोचवत राहीन. तर तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. आणि धन्यवाद.